सत्य होते शिवछत्रपती या शिवरायांना एक त्रिवार मानाचा मुद्रा देत क्वार्टर फायनल नंबर इज 1 दिस टुर्नामेंट. एकीकडे स्वर्गीय सुनील 11 बीड आणि त्यांच्या विरोधात शिवशक्ती लहान चांदई या दोन संघादरम्यानचा सामना यासाठी केला होता. टास शेवट गोड व्हावा आजच्या रात्रीचा. दोनही संघ एकमेकांच्या विरोधात. फर्स्ट बॉल बॉलिंग मार्क वरती उमाजी इज ऑन बॉलिंग मार्क नाव. ऑन स्ट्राईक अतिश, नॉन स्ट्राईक एंड वरती रवी. दोन मॅच मध्ये शांत राहिलाय परंतु संत नाही. अतिश रुटे ऑन द मार्क. ऑन स्ट्राईक अतिश, नॉन स्ट्राईक एंड वरती रवी. बॉलिंग मार्क वरती उमाजी. फर्स्ट बॉल ऑफ दिस मॅच. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलेला आहे. क्लासिकल स्ट्रोक इन फील्ड वरून. क्लासिकल स्ट्रोक बाय द अतिश रुटे. बॉल सीमा पार. 4 धाव्यांसाठी डीप कव्हर पॉइंटला हा पहिला चौकार. सेकंड बॉल ट्रम्प कार्ड फटका आहे खरं तर अतिश रुटेचा. हा खऱ्या अर्थानं माईट हिट फटका. बॉल सीमा पार चाललाय गुडघाट टेकत. मैदानाच्या चौफेर दिशेनं फटकेबाजी खेळण्याची ताकद अतिश रुटेकडे आणि याचं प्रात्यक्षिक उदाहरण या 2 बॉलमध्ये उमाजीला तो देतोय. मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकल्यानंतर आम्ही बॅटिंग का स्वीकारली. 2 मॅच मध्ये शांत राहिला खरं तर अतिश रुटे आणि या मॅच मध्ये अंतिम या 3 षटकांच्या सामन्यांमध्ये आपल्यामध्ये असलेलं अस्तित्व स्पष्ट करतोय मैदानाच्या आतमध्ये. तिसरा बॉल चौकार हॅट्रिक पाहायला मिळेल का या स्पर्धेमध्ये. परकट केल्याचा प्रयत्न बराचसा काल हवेत. बॉल थोडा दूर राहिलाय. लक फॅक्टर. बॉल एका धाव्यासाठी 1 रन मिळते. पुन्हा एकदा धावसंख्या 9. चौकार हॅट्रिकच्या अपेक्षा अतिश रुटेनं 6 बॉलमध्ये 6 4 क्रिकेटच्या पटलावरती ठोकलेले आहेत. याच बॅटिंग लाईनअप मध्ये ऑन स्ट्राईक येतो रवी फुलावरे. एका मॅच मध्ये 2 मेडन षटक टाकण्याचा बहुमान देखील रवी फुलावरेनं खऱ्या अर्थानं मिळवलेला आहे. असे 2 इतिहासवर्धक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्कवरती सध्या तरी रवी फुलावरे चांगली बॅटिंग राहिल्या स्पर्धेमध्ये. धावसंख्या इथे टोटल 9 आकड्यावरती स्ट्राईक रोटेट झाली. अतिशनं त्याचं काम 3 बॉलमध्ये मी तर म्हणाल एक अप्रतिम रीतीनं पार पडलं. आता ऑन स्ट्राईक आलाय तो रवी. याच्या रात्रीमध्ये चांगली बॅटिंग केली रवीने. क्लासिकल स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहिले तो रवी. ऑन स्ट्राईक फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलेला आहे. ऑन ड्राईव्हचा फटका डीप मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये जवळपास. बॉल निघून चाललाय सीमा पार. हा रवी फुलावरेचा क्लास चौकार. तुम्ही होतात म्हणून दिसलं मंदिराला कलश राजे. तुम्ही होता म्हणून दिसली दारातील सुरक्षित तुळस राजे. तुम्ही होतात म्हणून राहिलं सुवासिनीचे सुमधुर खऱ्या अर्थानं कपाल. आणि राजे तुम्ही होतात म्हणून पाहिले आपण शिवसकाल. आणि इथे मात्र हुकचा फटका. टॉप पेज घेतले. बॉल चाललाय लॉंग स्टॉपला. 1 more 4 ऑन द रो. बॉल सीमा पार. 4 धाब्यांसाठी येतो या चौकार. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 4 धावा. धावा कशा येत बीड संघाला धावा हव्यात. धाव संख्या ती 17. अंतिम बॉल पॉवर प्लेच्या षटकातील इनफील्डला क्लिअर केला बॉल. फटका प्रतिमे. थोडासा अंतर राहिलाय
अगदी सीमा लगत बॉल एक टप्प्याचा अंतर गाठत सीमा पार निघालाय. 4 धाब्यांसाठी येतो चौकार. ट्वेंटी वन ऑन बोर्ड. 21 धावा धावफलकावरती. सुसाट गतीनं सुरुवात केली या मॅच मध्ये. टॉस जिंकल्यानंतर स्वर्गीय सुनील 11 बीड संघाने या मॅच मध्ये धावांचं खऱ्या अर्थानं वेग आपण पाहिला तर अतिशय सुसाट गतीनं पुढे सरकण्याचा प्रयत्न आहे. या मोठ्या धावसंख्येला ब्रेक लावण्यात यश येईल का, की या मिळालेल्या भन्नाट स्टार्टला एका मोठ्या टार्गेट पर्यंत पोहोचवेल तो बीड संघ देखील. धावसंख्या येते 21. एक चांगली पार्टनरशिप देखील दोन सलामीच्या भूमिकेत आलेल्या फलंदाजांकडून एक चांगला स्टार्ट मिळाला आहे तो बीड संघाला या मॅच मध्ये. 3 षटकांच्या मॅच मध्ये प्रशांत आलाय बॉलिंग मार्क वरती. शिवशक्ती चांदई संघाकडून आलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये प्रशांत बॉलिंग मार्क वरती. किती धावांचं टार्गेट पहिल्या षटकात 21 आल्यात. उर्वरित 2 षटकांमध्ये किमान 20 ते 30, 30 ते 35, किमान 50, 51चं टार्गेट मोठ्या लक्ष्याकडे अग्रेसर आहे. रणनीती आखतो आता बीड संघ. पहिल्या षटकात 21 आल्यानंतर प्रशांतचा बॉल स्लॉट मध्ये, गॅप मध्ये स्ट्रोक, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल चाललाय. 30 रुटेच्या बॅट मधून हवाई सफर षटकार. सुमधुर संगीत. षटकार आलाय पहिल्याच बॉल मध्ये. सेकंड बॉल काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, परंतु दिशा देखील खराब आहे. पंचांचा निर्णय व्हाईट बॉल चालाय. अगोदरच धावांचा वेग प्रचंड आहे, त्यामध्ये एक्स्ट्राची भर देण्याचा काम करतोय आता प्रशांत. प्रेशर मध्ये या ओपनिंग जोडीनं थोडं आता त्रस्तात्मक वातावरणामध्ये नेऊन ठेवलंय ते शिवशक्ती चांदई संघाला या मॅच मध्ये. चुकी केली आहे. पॉइंट मध्ये बॉल ढकललाय, डीप मध्ये चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. रेफर केला डिसिजन. अंपायर रिव्ह्यू बीमर साठी हा रिव्ह्यू, वेस्ट साइड साठी हा रिव्ह्यू. पंचांनी हा निर्णय घेतलेला आहे. चला आपण टेक्निकल रूम मध्ये पुन्हा एकदा. मोठ्या धावसंख्येने अग्रेसर आहे या मॅच मध्ये बीड संघ. धावसंख्या ती अद्याप तरी 32, परंतु हा बॉल नो असेल तर कदाचित धावांमध्ये थोडा बदल पाहायला मिळेल. इट्स अ नो बॉल. नो प्लस 4 टोटल. 5चा बोनसचा पंजाब बीड संघाच्या अकाउंट मध्ये. धावसंख्या येते टोटल 33 या आकड्यावर. नेक्स्ट बॉल फ्रीट फेकावा लागेल. सातत्यानं चुका करतोय प्रशांत बॉलिंग मार्क वरती. फर्स्ट बीमर ऑन द दिस ओव्हर. पंचांनी देखील सक्त ताकीद दिली आहे. यानंतर बीमरचा बॉल फेकू शकत नाहीये गोलंदाज. थर्टी 37 ऑन बोर्ड. मोठ्या लक्ष्याकडे अग्रेसर. प्रशांत ऑन फ्रीट बॉल. पुलचा फटका, शॉर्ट पुल डीप मिड विकेट मध्ये. पुन्हा एकदा 30 रुटेच्या बॅट मधून बॉल सीमा पार येतोय. फ्रीट वरती फुल हिट येतोय चौकार.
ऑन फ्रीटच्या बॉलवरती जबरदस्त बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे अतिश रुठे आणि त्यानंतर साथ देतोय रवी फुलावरे देखील. सहयोग जुळलाय दोन्ही बॅटरचा. विस्फोटक बॅटिंग. नेक्स्ट बॉल कॅच ड्रॉप केली आहे. डायरेक्ट हिट झाली आहे. कदाचित डेंजर एंड कडे रवी. पंचांनी रेफर केलाय डिसिजन. पुन्हा एकदा रनआउट साठी रिव्ह्यू. बॅट व्यवस्थित ग्राउंडेड झाले की नाही हे देखील आता चेक केलं जाईल आणि अगदी सहज सोपा निर्णय. बॅटरीच ओटी नाव रवीला देखील माहिती आहे तो पोहोचलेलाच नाहीये. रनआउटच्या स्वरूपात फर्स्ट विकेट डाऊन होतोय. टीम बीड संघाला लागतोय रवी फुलावरेच्या स्वरूपात हा महत्वपूर्ण धक्का. देहाची का बॉलचा किल शिल्लक अजूनही. बेचाळीस धावा धावफलकावर. स्लॉट मध्ये आणखी एक फटका अप्रतिम. बॉल निघालाय सीमा पार. अतिश रुठे मी मागाशीच उल्लेख केला 2 मॅच मध्ये शांत होता संत नव्हता आणि या मॅच मध्ये मंत्रमुग्ध बॅटिंग करत असताना बॉल सीमा पार. 6 धाव्यांसाठी 48 धावा आहेत 2 षटकांमध्ये. अतिश रुठे 8 बॉल 24 पर्यंत पोहोचला. ऍक्शन रिप्ले. क्वार्टर फायनल या स्पर्धेची पहिली मॅच क्वार्टर फायनलची आणि त्यानंतर दुसऱ्या षटकातील अंतिम बॉल
KTC लाईव्ह इव्हेंट या वाहिनीद्वारे स्लॉट मधील बॉल या मैदानावरती थांबलेलाच नाहीये. 2 षटकांमध्ये धावसंख्या ते 48. मोठ्या लक्षाकडे अग्रेसर दोनही गोलंदाजांनी फार नाहीये. लहान चांदाई संघाला देखील कोणत्या गोलंदाजाला तिसऱ्या षटकात आणावं, कारण विस्फोटक बॅटिंगनं सुरुवात करतो या मॅच मध्ये स्वर्गीय सुनील 11 बीड संघ. परंतु मागील मॅचचा हिरो बॅक टू द बॉल स्ट्रोक खोलात टाकलाय बॉल. 2 गोलंदाजांनी खराब काम केलं आणि आता तिसऱ्या षटकात एक चांगली सुरुवात हर्षद करतोय बॉलिंग मार्क वरती. मागील मॅच मध्ये देखील एक चांगलं षटक हाताळलं हर्षदनं. अठ्ठेचाळीस धावा आहेत. वेगवान बॉल निर्धाव चेंडू आलाय रनआउटच्या स्वरूपात. रुपेश लोभी मात्र माघारी परततोय. धाव संख्येत 48. दुसरा धक्का लागतोय. 4 बॉलचा खेळ रिमेनिंग आहे अजूनही. 48 धावा आहेत धाव फलकावर. आमच्या डीजे मास्टरचे संगीत अगदी हृदयापर्यंत पोहोचतंय. परंतु धावांसाठी आता संघर्ष आहे. 2 बॉलमध्ये एकही धाव आलेला नाही. अतिश रुटे ऑन स्ट्राईक आलाय. त्यासाठी आता बॉलिंग मार्कवरती हर्षद कशा रीतीनं बॉल टाकेल. चांगला बॉल हाताळलाय. चुकी केली आहे पुन्हा एकदा. 2 कंप्लीट होत आहेत. बघता बघता वाट बघत राहिले थ्रो फेकू की नको फेकू या मानसिकतेनं द्विगुणित परिस्थितीत चौथी धाव मिळाली आहे ती बीड संघाला. अगोदरच मोठ्या लक्ष्याकडे अग्रेसर आहे तो बीड संघ आणि अशा अवस्थेत फार मोठ्या चुका मैदानाच्या आतमध्ये करतोय. फिल्डिंग मार्क वरती शिवशक्ती चांदई संघ या मॅच मध्ये. 50ला 2 गडी बाद. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. सर्वोत्कृष्ट धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये. 3 षटकांचा सामना आहे. मोठी धावसंख्या उभारल्या या मॅच मध्ये स्वर्गीय सुनील 11 बीड संघानं या मॅच मध्ये. तीन बॉलचा खेळ बाकी आहे इनिंग मधील. 50 धावा धाव फलकावरती. स्लॉट मध्ये आतिश रुटेला फटका एक्झिक्यूट करण्यासाठी पॉवर जनरेट केलेली आहे. बॉल चाललाय लॉंग ऑन मधून सीमा रेषेच्या पलीकडे. आतिश रुटेच्या बॅट मधून आणखी एक A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. खऱ्या अर्थानं यशस्वी आहेत दर्दी प्रेक्षक. ऐवा कॅच. बॅटची टॉप एज. शॉर्ट थर्डमॅनला पकडले जाईल झेल. चांगली बॅटिंग. 12 बॉल मध्ये 41 धावा करत बाद होतोय आतिश रुटे मैदानाच्या आतमध्ये. एकदा जोरदार टाळ्यानं स्वागत कराय बॅटरचं. जबरदस्त बॅटिंग. 2 मॅच मध्ये शांतता. त्यानंतर तिसऱ्या मॅच मध्ये डीजे मास्टर थांबवतो. तिसऱ्या मॅच मध्ये 12 बॉल 41चं योगदान आपल्या संघासाठी देत माघारी परत येतो आतिश रुटे. कमॉन डीजे. आपलं नाव सर्वप्रथम सांगा आणि गणेश हरिजन. कसं वाटतं आहे कॅच पकडून? कॅच पकडून काय प्रॅक्टिस रोजची. कुठे असते प्रॅक्टिस? आमची खाली ग्राउंडला. स्पर्धेबद्दल बोला काहीतरी 2 शब्द. अशी स्पर्धा रोज असली तर रोज मजा येईल. म्हणजे आपल्याला ऐवा कॅचची संधी मिळेल. चला होते ऐवा कॅचचे खऱ्या अर्थानं मानकरी. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. वॉट अ शॉट. रुपेश गवलीच्या बॅट मधून बॉल डीप कव्हर पॉइंटच्या झोन मध्ये ब्लास्ट होतोय सीमा पार.
6 धाब्यांसाठी इनिंगला समाप्ती करणारा षटकार 62 धावा आहेत त्या 3 षटकांमध्ये येणारे आता माफ करा 4 धाब्यांसाठी हा चौकार येतोय. मुझे लाख समझाए दिल ने मेरे मुझे लाख ₹1000 कॅश प्राइज आयोजकांकडून. सौरभ बोराडे यांच्या वतीनं प्रेक्षक कमाल कॅश साठी ₹1000 कॅश प्राइज. पाहत आहे प्रेक्षक कमाल कॅच साठी भूषण पालकर यांच्या वतीनं 2 हातामध्ये जर प्रेक्षकांनी कॅच पकडली तर ₹500 आणि सौरभ बोराडे यांच्या वतीनं एका हातामध्ये जर प्रेक्षकांनी कॅच पकडली तर ₹1000. टोटल एका साईडनं 500 तर एका साईडनं 1000 आहेत. आता प्रेक्षकच खऱ्या अर्थानं डिसिजन घेतील कशा रीतीनं झेल पकडावा. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉल आणि 61 धावसंख्येची गरज आहे. मागील अंतिम बॉलमध्ये मिसकम्युनिकेशन आणि त्याचमुळे 60 धावा धावफलकावरती 61चं टार्गेट मोठं टार्गेट आहे आणि या टार्गेटचा पाठलाग करत असताना या स्पर्धेमध्ये किमान एका ट्रॉफी पर्यंत पोहोचण्यासाठी आता 61 धावसंख्येची गरज आहे. ती शिवशक्ती चांदई संघाला. आतिश रुठेनं जर एका हातामध्ये मैदानाच्या आतमध्ये कॅच पकडली तर सौरभ बोराडे यांच्या वतीनं ₹1000 कॅश प्राइज. अठरा बॉल आणि आता 61 धावसंख्येची गरज. रुपेश गवली आलाय बॉलिंग मार्क वरती. ऑन स्ट्राइक येतो जयेंद्र. नॉन स्ट्राइक एंड वरती मागील मॅचचा हिरो तेजस. 61चं टार्गेट. सुरुवातीपासून आक्रमणाशिवाय पर्यायच नाही उरला या मॅच मध्ये. तो शिवशक्ती लहान चांदई संघासमोर 61चं टार्गेट. क्रिकेट आहे, पाहूयात काय घडते या मॅच मध्ये. 61चं टार्गेट. रुपेश गवली बॉलिंग मार्क वरती. पहिलाच बॉल व्यवस्थित बॅटवरती नाहीये. मिडॉन मध्ये चुकी करतोय प्रवीण. दुसरीचा प्रयत्न लगेच, तो देखील सक्सेस. 2 धावा धावफलकावरती. धाब्याचा श्री गणेशा. 61चं टार्गेट आणि आता येणारे 17 बॉल 59 धावसंख्येची गरज.
मोठं टार्गेट आहे. प्रत्युत्तर देतील का? टिट फॉर टॅट जसं त्याचं उत्तर शिवशक्ती चांदाई संघ दिली का? नावाप्रमाणे शिवशक्ती आपल्या शक्ती प्रदर्शनाच्या जोरावरती या सामन्याला पुढे नेण्याचं काम करतील का? व्हाईट बॉलचा इशारा आहे पंचांचा. एक्स्ट्राची धाव. धावसंख्या आहे ती 3. एक बॉल संपलाय. 61 धावसंख्येची गरज. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करतोय. सुरुवातीपासून आक्रमण पॉवर प्लेच्या षटकात करावंच लागेल. शिवशक्ती लहान चांदाई संघाला इनफिल्ड वरून हा स्ट्रोक. प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. बॉल सीमा पार चाललाय. 4 धाब्यांसाठी येतोय चौकार. बसा प्लीज. वेगवान बॉल. आणखी एक लाईन खराब आहे पंच सांगतायत. व्हाईट बॉलचा इशारा. धावा जास्त आहेत त्यामुळे रुपेश गवले आता जास्त एफर्ट देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतोय. धावसंख्या ते 8. 53 धाब्यांची अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक आहे ते 16. प्रत्येक बॉलमध्ये किमान बाउंड्री हवी आहे मॅचमध्ये जिंकण्यासाठी. शिवशक्ती लहान चांदाई संघाला आहे मॅचमध्ये. फुल टॉस बॉल मिड विकेट मध्ये ठोकलाय. प्रत्युत्तरात्मक षटकार. ऐवा कॅच पकडले. आणखी एक. ब्लोबे यांनी आज झेल पकडलाय. ऐवा कॅच. भूषणजी पालकर यांनी लावलेले पारितोषिक. प्रेक्षक कमाल. झेल. सौरभजी बोराडे आणि भूषणजी पालकर यांनी ऐवा कॅच साठी 500 रुपयांचा कॅश प्राइज. ऋषभ लोबे यांनी पकडला झेल. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येतोय. धावसंख्या ती 14. पुढात टाकलाय बॉल. फटका प्रतिमे. प्रयत्न चालू आहेत. 2 डावांचा संघर्ष. पहिल्या डावामध्ये निराशाजनक खेळ. दुसऱ्या डावात प्रत्युत्तर दिलं जातं. टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर. आणि आता 5 बॉल मध्ये धावसंख्या ती 20. एक्केचाळीस. मोठं लक्ष आहे. सातत्यानं उल्लेख केलेला आहे. प्रयत्न केल्याशिवाय खऱ्या अर्थानं माघारी फिरायचं नसतं मैदानाच्या आतमध्ये. पराभव पहिल्यांदा रनात होत नाही. पराभव पहिल्यांदा मनात होतो. या 61 धाबांचा पाठलाग करत असताना मनानं जिंकलाय मी तर म्हणेल चांदाई संघ देखील. ओव्हर फुल टॉस बॉल. प्रवीण पुन्हा एकदा चुकी या मॅच मध्ये. पहिल्याच बॉल मध्ये चुकी. डीप मध्ये चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळतीये. 21 धावा धावफलकावरती पहिल्या षटकात आल्यात. येणारे 12 बॉल आणि आता 40 धावसंख्येची गरज. हा सामना चुरशीचा बनलाय. या सामन्यामध्ये दोन्ही साईडनं प्रयत्न चालू आहेत. खरं तर टीम शिवशक्ती चांदाई संघ देखील संघर्ष करतोय. पहिल्या षटकात आल्यात त्या 21. आता येणारे 12 बॉल 40 धावसंख्येची गरज. प्रेक्षक कमाल. झेल. ऋषभ लोबे आलाय. चला आता आमचेच गाववाले आहेत. नाव तर आम्हाला माहिती आहे. जास्त काय आम्ही विचारणार नाहीये. कसं वाटतं ऋषभ आयवा कॅच पकडल्यानंतर आणि त्यानंतर आयोजनाबद्दल काय बोलशील? आयोजन तर चांगलं आहे नक्की. काय नाही फक्त बीड संघ जिंकला पाहिजे बस. आणखी एक प्रश्न आहे. 500 रुपयांचं काय करशील? काय ना पोरं आले आता नाश्ता करू जाताना. निश्चित खोत वडेपाववाल्यांकडे नाश्त्याची व्यवस्था करेल ऋषभ. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 12 बॉल 40. मॅच आपण खऱ्या अर्थानं रोमहर्षक पाहतोय. प्रयत्न चालू आहेत. पहिल्या षटकामध्ये थोडा संघर्षाचं वातावरण सिद्ध केलंय मैदानाच्या आतमध्ये. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि ते प्रयत्न केलेत पहिल्या षटकात मी तर म्हणेल प्रामाणिकपणे तेजसनं. पहिल्या मागील मॅचमध्ये पण तो आता जयेंद्र साथ देतो या मॅचमध्ये. हाच सांगे केले. पहिल्या मॅचमध्ये थोडा जयेंद्र लवकर बाद झालाय. या मॅचमध्ये तो जबरदस्त बॅटिंग करतोय. जयेंद्रचा हा
हा फटका बॅटची कडा विकेट किपर रुपेश लोभी यांनी पकडलाय झेल आणि जयेंद्रचा आक्रमक बॅटरचा संपतोय खेळ. पहिल्याच बॉलमध्ये सफलता अर्जित केली आहे. विस्फोटक बॅटर जयेंद्रला माघारी धाडलं. यश लोभीला मिळतंय खऱ्या अर्थानं मोठं यश या मॅच मध्ये. 11 बॉल आणि आता 40 धावसंख्येची गरज. पहिल्या षटकात आक्रमक क्रिकेट, पहिल्या षटकात प्रत्युत्तरात्मक क्रिकेट पाहिलाय, परंतु दुसऱ्या षटकात मिडल ऑर्डरच्या षटकात यश लोभी जबरदस्त बॉलिंगना सुरुवात करतोय या मॅच मध्ये. पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवर. हाफ ट्रॅकर बॉल विकेट किपर दुसऱ्या अटेम्प्टला आणि रन देखील मिळवण्याचा प्रयत्न. कॅच ड्रॉप केली आहे रुपेश लोभीने. इथे रन मिळते ती 1. 10 बॉल आता शिल्लक आहेत. 39 धावसंख्येची गरज. अतिसाठी अजूनही सुवर्ण संधी आहे. एका हातामध्ये तर कॅच पकडला तर 1000 रुपयांचा कॅश प्राइज सौरभजी बोराडे यांच्या शुभ हस्ते. ऑन बोर्ड. 61चं टार्गेट. 10 बॉल 39. हाफ ट्रॅकर बॉल हुक केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये जवळपास, वेगानं धावतोय सूरज, परंतु बॉल थांबणार नाहीये. डीप फाईन लेग मध्ये चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. महत्वाचा चौकार. डीजे मास्टरचं पुन्हा एकदा कौतुक. संघर्ष चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 26 धावा धावफलकावरती. यश लोभी पुन्हा एकदा तयार. टप्प्याचा बॉल लेट रिॲक्ट स्ट्रोक कट केला. स्ट्रोक गॅप मध्ये डीप थर्ड मॅन मध्ये बॉल चाललाय. लागोपाठचा दुसरा चौकार. आता बॉल शिल्लक येते खऱ्या अर्थानं 8 आणि धावा करायच्या आता 31. अंधई संघ देखील या मॅच मध्ये यश लोभीला कमबॅक करणं आता गरजेचं आहे. 2 बॉल मध्ये 2 बाउंड्री झाल्यात. क्रॉस द बॅट. हा स्ट्रोक व्यवस्थित बॅट वरती नाहीये. 1 रन तक कंप्लीट केली. दुसरीसाठी निघण्याचा प्रयत्न. हलकासा फंबल, मिस कम्युनिकेशन. 2 गाड्या एकाच ट्रॅक वरती. ऍक्सिडेंट निश्चित होणारच. एका फलंदाजाला माघारी परतावं लागेल. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय? नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज पोहोचलाच नव्हता आणि तिथे खऱ्या अर्थानं फलंदाज होतोय बाद. सात बॉल आणि आता 30 धावसंख्येची गरज. महत्वाचा बॉल. यश लोभी तयार बॉलिंग मार्कवर. वेगवान बॉल योग्य टप्प्यावरती. हा बॉल निर्धाव चेंडू येतोय. पंच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतायत. षटक संपलंय. 2 षटकांमध्ये धावसंख्या पोहोचली ती 15.00च्या इकॉनॉमीनं ते 31 या आकड्यावर. आणि आता येणारे 6 बॉल 30 धावसंख्येची गरज.
टीम शिवशक्ती चांदाई संघाला सामना जिंकण्यासाठी, तर बीड संघाला या 30 धावा वाचवायच्यात. संपूर्णपणे या मॅच मध्ये पक्कड मजबूत केली आहे ती बीड संघानं. पहिल्या सत्रामध्ये टोटल 61चं टार्गेट. आता चांदाई संघ देखील विचार करत असेल किमान 40 ते 50 धावा असत्या तर या मॅचमध्ये कडा संघर्ष प्रेक्षकांनी देखील पाहिला असता. मॅच संपलेला नाहीये. 6 बॉलमध्ये 5 षटकार ठोकायचे. हा सामना जिंकण्यासाठी टीम शिवशक्ती लहान चांदाई संघाला, परंतु सौरभ बॉलिंग मार्क करते. यंगस्टर, या चुका सौरभकडून होतील अशा खऱ्या अर्थानं द्विगुणित होत नाहीयेत मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मार्कवरती आला यंगस्टर पुन्हा एकदा सौरभ पवार. सहा बॉल 30. पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती. निर्धाव चेंडू आला. आता 5 बॉल मध्ये ठोकायचे 5 षटकार या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 5 बॉलला जर 5 षटकार आले तर 1000 रुपयांचा कॅश प्राइज भूषणजी पालकर यांच्या वतीने. चांगला फटका आहे. टॅपिंग क्रिकेट. गॅप मध्ये स्ट्रोक, डीप मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल. रवी फुलावरे बॉलला उचलतोय. सामना सोपा झालाय. 4 बॉल आणि आता 29 धावसंख्येची गरज. आतिश रुटेसाठी पारितोषिक अजूनही आहे मैदानाच्या आतमध्ये. सौरभ बोराडे यांच्या वतीने एका हातामध्ये जर कॅच पकडला तर 1000 रुपयांचा कॅश प्राइज. चांगला बॉल. बोलमोर गुड बॉल दिस ओव्हर. सौरभ पवार. मॅच तर या जिंकण्याच्या स्थितीमध्ये बीड संघ, परंतु गोलंदाजी कशा रीतीने फिनिश करतोय या पुढील येणाऱ्या मॅचेस मध्ये देखील अतिशय महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. 4 बॉल 30. मिस्टामिंग स्ट्रोक. हवेत बॉल. क्षेत्ररक्षक दूर राहिले. नो मॅच लाईन रिझन मध्ये हा बॉल पडतोय. एकच धाव मिळते. आणखी एक अलॉंग द कार्पेट हा फटका. संपूर्णपणे सामना जिंकला. मिस फिल्डिंग केली. आनंदाच्या वातावरणामध्ये थोडी मिस फिल्डिंग. बॉल डीप कव्हर पॉइंट मध्ये सीमापार चौकार. रात्रीमध्ये पोहोचलाय तो स्वर्गीय सुनील 11 बीड संघ. कॉंग्रॅच्युलेशन मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट 12 बॉल मध्ये 41 धावा करणारा आतिश रुटे ठरला या मॅचचा हिरो.